मित्रांनो, तिचा नवरा ऑफिसला गेल्यावर ती त्या तरुणाला घरी बोलवायची. घरी बोलवून त्यांचा जबरदस्त शरीरसंबंध चालत असे. पण एक दिवस तिचा नवरा अचानक वेळेआधी घरी आला आणि त्याने जे तिथं पाहिलं ते फार हादरून टाकण्यासारखं होतं. त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पालघर शहरात स्टेशनपासून काही अंतरावर एका अपार्टमेंटमध्ये अविनाश वय 34 आणि रेणुका वय 30 हे दोघे राहत होते. अविनाश एका प्रायव्हेट कंपनीत इंजिनियर तर रेणुका गृहिणी. लग्नाला 7 वर्ष झाली होती. पण आता दोघांमध्ये संवाद थोडा कमी झाला होता. अविनाश ऑफिसला जात असे आणि रेणुका दिवसभर घरात एकटीच राहायची. याच दरम्यान तिची ओळख झाली संदीपशी, 25 वर्षांचा जिम ट्रेनर, जो तिला वॉकिंगच्या वेळी भेटला होता. सुरुवातीला गप्पा, मग मोबाईलवर मेसेज आणि शेवटी शारीरिक संबंध. अविनाश घरात नसताना संदीप तिच्या घरी यायचा. पण हे तिघांचं नातं फार वेळ गुपित राहिलं नाही. एक दिवस अविनाश लवकरच ऑफिसमधून निघतो. कोणालाही न सांगता दुपारी 2 वाजताच्या सुमारास तो घरी येतो आणि दरवाजा उघडतो. बघतो तर काय, रेणुका आणि संदीप बेडवर अर्धनग्न अवस्थेत. अविनाश संतापात जातो, पण संदीप त्याच्यावर जोरात हल्ला करतो. मित्रांनो, झटापट होते आणि संदीप अविनाशच्या डोक्यात लोखंडी स्टूल घालतो. अविनाश जागेवरच मृत पडतो. पण आता रेणुकाचं डोकं फिरतं. हा खून कसा झाकायचा? काय केलंस तू हे? संदीप घाबरलेला. दोघं मिळून प्लॅन बनवतात. शरीराला झोपेच्या औषधासारखं वाटवायचं आणि मग आत्महत्या दाखवायची. ते मृतदेह बाथरूममध्ये नेतात, कमरेला ब्लेडने कट करतात आणि सुसाईड नोट बनवतात. पोलीस तपास सुरू होतो. PSI नितीन तपास घेतात. रिपोर्टनुसार शरीरावर झटापटीच्या खुणा, सुसाईड नोट, ज्यामध्ये ग्रामरच्या चुकांवरून पाटीलांना संशय येतो. CCTVच्या फुटेजमध्ये संदीपचा अपार्टमेंटमध्ये प्रवेश दिसतो, पण बाहेर जाताना तो हताश दिसतो. पोलीस संदीपला चौकशीसाठी घेतात. काही तासांच्या विचारपुसीनंतर तो तुटून पडतो आणि सत्य कबूल करतो. संदीपला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. सगळा आरोप संदीपवर जातो. रेणुका सुरक्षित राहते. पण काही दिवसांच्या चौकशीनंतर रेणुकाचं सुद्धा सत्य समोर येतं आणि दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. IPC 302 आणि 201 या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो. जिथं प्रेमात फसवणूक आणि हवस मिसळते, तिथं शेवट नेहमी रक्तातच होतो.